मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे। मुंबईतील बांधकाम विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात या दोघांची भेट झाली। शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी देशपांडे यांच्याकडून करण्यात आली आहे। 19 ते 23 जानेवारी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस दाओसला जाण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून मोकळे करण्यास राज्य निवडणूक आयोगातील मंडळी कामाला लागलेली आहेत असं दानवेंनी म्हटलंय। दाओस दौऱ्यापूर्वी लाभेल असा मुहूर्त पाहण्यासाठी स्वायत्त संस्थेचे लोक पंचांग खंगाळत आहेत अशी टीका दानवेंनी केली आहे। स्वखर्चातून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनानं काढलेत। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पेटवडगाव स्ट्रॉंग रूमच्या बाहेरचा प्रकार आहे। प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता। सीसीटीव्ही खाजगी जागेमध्ये लावलेले ते आमच्याच कार्यकर्त्यांनी लावलेले, कारण का पहिली गोष्ट म्हणजे खाजगी जागेवर आपण काहीही करू शकतो। आपल्या जागेमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं हे करू शकतो। आमच्या कार्यकर्त्याचंच घर होतं ते, त्याने स्वतःहून हे सीसी कॅमेराज लावलेले की सगळ्यांना काळजी त्या ईव्हीएम मशीनची। कुणी आतमध्ये शिरलं किंवा बाहेर आलं तर दिसणार आहे, म्हणजे उलट प्रशासनाला त्याची मदतच आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन काढतंय ह्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला सुद्धा थोडंसं विचार करावा भाग पडतंय। म्हणूनच इथं या सगळ्या महिला शक्ती इथं जमा झालेल्या आहेत। जालन्यामध्ये नायब तहसीलदारांच्या टेबलवर नोटा उधळल्या याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। जालन्यामधील बदनापूर तहसील कार्यालयामधला हा प्रकार आहे। शेताच्या रस्त्याचा वाद होता आणि शेतकऱ्याच्या मुलानं नोटा उधळल्या। नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। जालन्यामधल्या बदनापूर तहसील कार्यालयामधला हा प्रकार आपण या ठिकाणी पाहताय। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले असं दानवेंनी म्हटलंय। राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले। पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे असं दानवेंनी म्हटलंय। सरकारला बहुधा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो का अशी टीका दानवेंनी केली आहे। दानवेंचं ट्विट आपण पाहताय। देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेले आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अब्जावधी रुपये पाठवले। राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75,000 रुपये। हा पैसा लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का। एक मोठी बातमी। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमा निश्चितीसाठी संयुक्तपणे मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे। अधिवेशनाच्या धर्तीवर सीमावाद मार्गी लावण्याचा अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न दिसतोय। पालघरच्या तलासरी तालुका हद्दीमध्ये गुजरातनं अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। आणखी एक मोठी बातमी। जालना महापालिकेच्या मतदार यादीमध्ये 9,338 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन BLO पडताळणी करणार आहे। तर 15 डिसेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत। त्याआधी पडताळणी केली जाणार आहे BLO कडनं दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन।